आता बातमी आहे एफडीएच्या कारवाईची। अन्न आणि औषध प्रशासनाच्या कारवाईमुळे आता भेसळखोर बिथरले। अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला झालाय। संभाजीनगरमध्ये एफडीए अधिकाऱ्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न झाला। गुटखा आणि पान मसाल्याच्या साठ्यावर कारवाई करताना ही घटना घडली। कारने पाठलाग करत गोळ्या घालण्याचा देखील प्रयत्न झालाय। गंगापूरमधल्या एका मिल समोर एका ट्रकमध्ये प्रतिबंधित पदार्थांचा माल असल्याची माहिती होती। कारवाईसाठी एफडीएचे अधिकारी प्रज्ञा सुरसे, विवेक पाटील, फरीद सिद्दीकी आणि अमोल कांबळे दाखल झाले। कारवाई दरम्यान 4 जण बाईकवरून पाळ ठेवत असल्याचं त्यांना जाणवलं। त्यांनी तात्काळ पोलिसांना मदतीसाठी बोलावलं। कारमधल्या काहींनी गोळ्या घाला रे गोळ्या असा आरडाओरडा केला। कार अंगावर घालण्याचा देखील प्रयत्न केला। आणि या संदर्भात सविस्तर माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान यांच्याकडून। भाग्यश्री, एफडीएच्या अधिकाऱ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न झालाय। संभाजीनगरमध्ये नेमकं काय घडलं, काय कारवाई झाली? नक्कीच आपण बघतोय की सध्या एफडीएचे जे आयुक्त आहेत ते तुकाराम मुंडे आहेत आणि त्यांनी सांगितलेलं आहे की गुटखा मुक्त महाराष्ट्र मी करून दाखवणार। त्यानुसार त्यांनी सगळ्याच विभागांमध्ये जी कारवाई आहे ती सुरू केलेली आहे। आता आपण जर बघतोय तर छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील अशाच पद्धतीचा एक माल असल्याची माहिती जी आहे ती समोर आली होती आणि गंगापूरमधील एका मिल समोर ट्रकमध्ये हा प्रतिबंधित पदार्थांचा माल होता। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 25 ते 30 पोती जी आहे ती देखील आढळून आली, ज्यामध्ये गुटखा आणि पान मसाला होता। आणि कारवाई दरम्यान 4 जण बाईकवरून पाळत ठेवत असल्याचं अधिकाऱ्यांना जाणवलं होतं आणि त्यांनी तात्काळ पोलिसांना देखील मदतीसाठी बोलावलं। मात्र काही वेळाने तिथे आणखीन 2 कार आल्या, ज्यात क्रेटा आणि स्कॉर्पिओचा देखील समावेश होता आणि त्यानंतर स्कॉर्पिओ चालकाने चक्क अधिकाऱ्यांच्या अंगावर कार घालण्याचा देखील प्रयत्न जो आहे तो केलेला पाहायला मिळतोय। त्यामुळे एकंदरीतच आपण बघतोय की एफडीएचे अधिकारी कारवाई करायला गेल्यानंतर अशा पद्धतीचा त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्यामुळे कुठेतरी त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण जे आहे ते पसरलेलं आहे। त्यामुळे एकंदरीतच एफडीएची कारवाई करणं इतकं सोपं राहिलंय का असा प्रश्न आता अधिकाऱ्यांना सतावताना पाहायला मिळतोय। धन्यवाद भाग्यश्री या सविस्तर माहितीसाठी। तर एफडीएच्या अधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला झाला। या प्रकरणी आता पोलिसांचा तपास सुरू आहे।